श्रीराम नवमीनिमित्त मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सहपत्नी मतदारसंघात घेतलं श्रीरामाचं दर्शन. गावोगावी जाऊन श्रीराम मंदिरांना दिली भेट. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री काल अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आपल्या मतदारसंघात दाखल झाले. आज सकाळपासूनच मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुषमाताई भरतशेठ गोगावले यांनी दोन्ही उभयंतांनी आपल्या मतदारसंघातील श्रीराम जन्मोत्सव दिनानिमित्त श्रीराम मंदिरांना भेट देऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. प्रथम निगडे गावातील उत्तेकरवाडी इथं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी दोन्ही उभयंतांचं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सप्ताहाला मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मार्गदर्शन केलं आणि उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवरती तोडगा काढत काही कारणास्तव रखडलेल्या जलजीवन योजना पुन्हा सुरू होत आहेत, त्यामुळे कोणतीही जलजीवन योजना अपूर्ण राहणार नाही असं आश्वासन दिलं. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी निगडे उत्तेकरवाडीनंतर माझिरे गावातील श्रीराम मंदिराला भेट देत वरंद कुंभार कोंडीतील श्रीराम मंदिराला भेट देऊन आपल्या मतदारसंघातील माणगाव तालुक्यात श्रीराम नवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेटी दिल्या. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो. मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, स्वानंद सुखदिवासी तपोनिधी गणेशनाथ बाबा, तपोनिधी अरविंदनाथ बाबा यांना नतमस्तक होतो. आणि आज आपल्या या रामनवमीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह याला उपस्थित असलेले आपले आदरणीय गुरुवर्य अरविंदनाथ बाबा, त्याचप्रमाणे आपले कृष्णा खोत, मुंबई मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, इथले तुम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, तुम्ही सर्व बुवा मंडळी, महिला भगिनी, उपस्थित जे लाऊडस्पीकरवाले सुदाम मोरे, पत्रकार आमचा सुरेश आणि सर्व मान्यवर हो, आमचे शेट्टे इकडे आहे ना, शेट्टे ये आमच्या बाजूला बस कधीतरी ये. म्हणजे गेले अनेक वर्ष हा अखंड हरिनाम, किती वर्ष आहे, गेले 36 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आपण इथं कार्यक्रम करत असतो. प्रभू रामचंद्र रायाचा मधल्या वेळेला एक मंदिर बांधलं आपण. आता एक कर्जामध्ये आम्ही आहोत, हा सभा मंडप मी मंडळीने बांधला. त्याचे पैसे देण्यात व्याजासहित देत होते. पूर्वी 4 लाख रुपये सांगितले, आता 5 लाख रुपये देतो तुम्हाला. या आमदार नक्की त्याची काळजी करू नको. 8-8 कोटीचे रस्ते आपण केले, 4-5 कोटी लाखाचं राहिलं तर त्याला चुकून राहिलं. ते पाण्याचं पण करतोय, सगळं बायानं करतोय, काळजी करू नका. कारण जवळजवळ 2.5-3 कोटीची पाण्याची योजना तुम्हाला मंजूर करून दिली. मला वाटतं पाईपलाईन अर्ध्यापर्यंत आलेली आहे, जॅकवेल झाले. कुठपर्यंत पाईपलाईन आली? धारावीच्या तिथपर्यंत पाईपलाईन आलेली आहे. मधल्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या योजना बंद झाल्या, केंद्रातनं पैसे आले नव्हते. यावेळेला केंद्राने पैसे मंजूर केले आणि सगळ्या योजना 2028 पर्यंत या जलजीवनच्या पूर्ण करायच्या. त्याच्यात तुमची पण योजना पूर्ण करून देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आज जर तुम्ही विचार केला, मग खाली आपला फणसावाडा असेल, तुमचं खोतावाडा असेल, आता तिकडे मान्यावाडा असेल, आपलं असेल सावंतवाडी असेल, कारण ते खोतवाडीला एक वेगळं तलाव आमचं वरशेक आपण बनवून देतोय. तर म्हणजे असो या पंचक्रोशी मध्ये, मग आपलं पिंपळवाडी असेल, ये गोटवली असेल, रुपवली निगडे असेल, हा आपला पंचक्रोशीचा भाग. म्हणजे पंचायत समितीचा अपक्ष उमेदवारांपासून 4 वेळेला आमदारकीपर्यंत आणि आता मंत्री, यामध्ये जे तुमचं योगदान आहे ते आम्ही विसरलेलो नाही आहे. बाबांचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य, आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे. काही मंडळींच्या पोटामध्ये दुखतोय, ते भरतशेठ आमदार होतोय, सारखा मंत्री झाले, त्याला आता काही इलाज नाही. कारण त्यांना आता किती काय इलाज केला तरी त्यांचं काय पोटदुखी बरी होणार नाही.
म्हणजे माणसाला असं वाटतं आम्हाला सगळीच कामं जर आम्ही करत असू आणि सगळ्यांनाच जर एखाद्या वेळेला कुठला प्रसंग आला काय आला तर आम्ही उपयोगी पडत असू तर आम्ही तुमच्याकडे मागतोय काय 5 वर्षातनं एकदा आशीर्वाद. भरतशेठ काय कोण लोक नाही, तुमच्या नात्या गोत्यातला सोयऱ्या पाहुण्यातला माणूस. असं म्हटलं गेलं की ह्या बोटाला कापलं तर ह्याच बाजूच्या बोटाला कळ येते की दुसऱ्या ते येत नसते. पण हरकत नाही आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये हे होत राहतं. आम्ही त्याचा पण कधी विचार करत नाही आहे, कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाही आहे, हा आमचं म्हणणं आहे. आणि त्याचं कारण आहे की म्हणजे आता यायला उशीर झाला बोलले तुम्ही, म्हणजे जवळजवळ 200-250 लोक आले होते बाबा. त्यातले जवळजवळ 10-15 लोक तर कोणाचं आजार पण होतं, कोणाचा गाय मेले, कोणाचं काय मेलंय बाबा. तेवढ्यानं पुरं करत करत आम्ही इथे येतोय. तुमचा आशीर्वाद आहे, ईश्वराची कृपा आणि गोरगरिबांची कृपा आहे. आणि आमची सौभाग्यवती लक्ष्मी भेटले तिथे पण व्हावं करायला पाहिजे, कारण ज्या वेळेला आम्ही नसतो त्यावेळेला आमचा सर्व कारभार ते सांभाळत असते. अगदी मुलापूरच्या शेवटच्या टोकापासून ते मानगाव पर्यंत, महाड पर्यंत सगळीकडे कुठं कार्य असेल, माती असेल, लग्न असेल. आणि त्याच्यामुळे मग ही लोक सगळी आपलीशी आहेत, लोकांना कल्पना आहे. आणि म्हणून आज आम्ही शंकर मामांची मगाशी भाषेमध्ये आठवण काढत होती. तर म्हणजे ज्या वेळेला आपल्याला बाजूच्या धारवली काळवलीला सवरला जायला लागायचं, माटवणला जायला लागायचं, जर मोटरसायकल असेल किंवा गाडी असेल तर आम्हाला असं ढालकाठीवरनं वळसा घालून जावं लागायचं. बाबा आपण 8 कोटी रुपये ह्या रस्त्याला दिले आणि 8 कोटीचा रस्ता करून डायरेक्ट आता उच्चतर आवाडला हा रस्ता आलाय की इथून बाईक मोटरसायकलवरती लगेच पलीकडे जाऊ शकतात. अजून त्याची थोडी टापटीप करतोय आम्ही. कार्पेट पण आहे त्याच्यामध्ये, काळजी करू नका. मधल्या काळात पैसे नव्हते, लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना सांभाळून तुमचा विकास करायचा आहे. तर म्हणजे असो, आज आपण जे या प्रभू रामचंद्रायांची सेवा करताय त्यामुळे जरी छोटीशी वाडी असली तरी 2-2 जाणत्यातले 2 मोठे बुवा आहेत इथं. आणि दोन्ही बुवा कुठं काशीला नेत आहेत, कुठं बनारसीला नेत आहेत, कुठं अयोध्याला नेत आहेत. चांगली बाब आहे. कन्याकुमारीला चालले म्हणजे कोणी नाही कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय ही स्थळं तुम्हाला पाहायला मिळाली नसतील. वैयक्तिक तर तुम्ही कोण जाऊ शकत नाही. सार्वजनिक याच्यामध्येच ही मंडळी जातात येतात, चांगलं आहे. तर मंडळी असो, आम्हाला अजून बऱ्याचशा ठिकाणी जायचं आहे. आज योगायोग आहे, खुद बोलले की बाबा आले, तुम्ही आले, सुषमा आले, आम्ही सगळेच आलो की म्हणजे तिनेच सांगितलेलं की गेले बरेच वर्ष मधल्या काळात काय मला येणं झालं नव्हतं आणि म्हणून ती बोलली पहिले आपण सुरुवात करू आपल्या मूळ ठिकाणी. कारण या भागाने आम्हाला पंचायत समितीपासून निवडून दिलं नसतं तर आज भरतशेठ एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला नसता आणि मंत्री झाला नसता. त्यामुळे ही जाणीव आम्हाला आहे, आम्ही ती जाणीव विसरलेलो नाही आहे. तुम्ही बुवा म्हणजे कधी रागावता, रुसता, फुकता, पण आम्हाला ते सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं, कारण आम्हाला त्याची कल्पना आहे. आता आपल्याला सगळी माहिती आहे की या भागामध्ये एकच फक्त पाण्याचं तेवढं जे दुर्भिक्ष आहे ते पण आम्ही दूर करतोय. कारण या मधल्या काळामध्ये ज्या योजना आपण मंजूर केल्या त्या योजना अर्धे पैसे मिळाले नंतर थांबलं. ऑल महाराष्ट्रातच झालं, देशातच झालं. आणि म्हणून परवा केंद्रामध्ये निर्णय झाला ज्या राहिलेल्या संपूर्ण देशातल्या योजना त्यासाठी पुन्हा एकदा तरतूद केली गेली आणि त्यामध्ये आपल्या पण गावाचे म्हणजे सगळ्यांचीच आहे. जे तर राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करून घ्या आणि जे पाणी लोकांना द्यायचे आहे ते तर आम्ही देऊच,
परंतु जे काय आता तुम्हाला छोटे छोटे तलाव विहिरी बांधून देतोय ते तुम्हाला स्टॉक आहे एक्स्ट्रा, की ज्यावेळेला एखाद्या वेळेला लाईट गेली, काय पाईपलाईन तुटली किंवा नाही झालं तर मग त्यासाठी तुम्हाला ते एक्स्ट्रा पाणी आम्ही देतोय. जसं मानेवाडीला दिले आपण, सावंतवाडीला दिलंय, संशयकोंडला खाली विहीर बांधून दिली. तुम्हाला पण एक माने खोतवाडीला आपण दिली होती, परंतु ते अपूर्ण पाणी पडतंय आम्हाला माहिती आहे. मागच्या वेळेला दादाने इथली पण एक विहीर बांधली, परंतु तिलाही पाणी किती आहे काय माहिती नाही. पण हरकत नाही आहे, भविष्यामध्ये आणखी एखादं छोटं ठावकं की जे पुढचे 2 महिने उन्हाळ्याचे कधी जर वाटलं तर त्यासाठी पण तरतूद करू. पण पहिलं जे काय आमच्या बोर्डचं म्हणणं आहे की आमच्या सभा मंडपाचे पैसे राहिलेले आहेत ते पहिले पूर्ण करू आणि मग पुढचं ह्या आमदारकीच्या फंडामधून तुम्हाला देतो मी 5 लाख रुपये. त्यातले तुम्हाला ते कटिंग म्हणून 4 लाख रुपये तुम्हाला मिळतील आणि आमचा शब्द आम्ही पूर्ण करू.